नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे। तर उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि उन्हाळ्यासाठी आपण बनवत आहोत छान हेल्दी असे सलाड, जे की आपल्या घरामध्ये बऱ्याच वस्तू असतात त्यापासून आपण बनवणार आहे। तर त्यासाठी मी घेतलेले आहे उकडलेले मक्याचे दाणे, डाळिंबाचे दाणे, किसून घेतलेलं गाजर, बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि हे लेट्यूस बारीक चिरून घेतले, सगळं बारीक चिरलेलं आहे। तर आता सुरू करूया आपण आपलं सलाड बनवायला। तर हे घेतलेलं आहे 1 वाटी डाळिंबाचे दाणे, नंतर चिरलेला कांदा, त्यानंतर उकडून घेतलेले मक्याचे दाणे, कॉर्न उकडूनच घ्या, कच्चे आवडत असतील तर कच्चे घेतले तरी हरकत नाही। बारीक किसणीवरती गाजर किसून घ्या, छान किसलेलं गाजर छान लागतं सलाडमध्ये। हे बारीक चिरून घेतलेलं लेट्यूस आहे, अगदी बारीक चिरा। त्याच्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली काकडी, सलाडसाठी शक्यतो सगळ्या गोष्टी बारीकच चिरून घ्या, त्या जास्त छान लागतात। ही आहेत पुदिन्याची पाने, पुदिन्याची पाण्याने पण थंडावा येतो, म्हणून पुदिन्याची पानं नक्की घाला जर असतील घरामध्ये तर। आणि थोडीशी कोथिंबीर घाला, कोथिंबीर पण अगदी बारीक चिरून घ्या। कोथिंबीरही मी बारीक चिरली। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या, छान एकत्र मिक्स केल्यानंतर तुमच्याकडे जर घट्ट साईचं ताजं दही असेल तर ते ताजं दही घाला, आणि अगदी दही नसेल तर तुमच्या घरामध्ये मेयोनीज असेल तर तुम्ही तेही घातलं तरी हरकत नाही इमर्जन्सीसाठी। आता माझ्याकडे दही नाही आहे त्यामुळे मीही मेयोनीजचाच वापर करणार आहे, पण मेयोनीज नसले तरीही काही हरकत नाही, हे सलाड नुसतंही खायला खूप सुंदर लागते। तर बघा, माझ्याकडे आज मेयोनीज आहे, दही नाही आहे, त्यामुळे मी आज मेयोनीज घालणार आहे। मेयोनीज घातल्यानंतर माझा मुलगाही हे सलाड आवडीने खातो, त्यामुळे मी मेयोनीज घालते आज। तर शक्यतो साईचं दही असेल घट्ट, कमी आंबट, जरा अगदीच कमी आंबट असं दही असेल तर ते नक्की वापरा। तर हे सलाड बघा, मी आता मेयोनीज घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या। याच्यामध्ये सगळ्या हेल्दी गोष्टी आहेत आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी हे सलाड अतिशय गुणकारी आहे। दुपारच्या जेवणामध्ये नक्की करून पहा। काकडी आहे तर काकडी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, काकडीमध्ये भरपूर फायबर असतं, स्किनसाठी पण ती चांगली आहे। डाळिंब असं आहे की डाळिंबाने आपलं पचन सुधारतं। गाजरामध्ये ए विटॅमिन असतं, जे डोळ्यांसाठी चांगलं असतं। लेट्यूस हे डायबिटीजसाठी चांगलं असतं, त्यामुळे पुदिना जो थंड असतो शरीरासाठी। उकडलेले कॉर्न खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं आपलं, आणि उकडलेलं कॉर्न हे आपल्या स्किनसाठीही चांगलं आहे। तर अतिशय हेल्दी सलाड आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता सलाड किती छान दिसत आहे, त्यामध्ये सगळ्या हेल्दी गोष्टी आहेत। तुम्ही हे सलाड नक्की ट्राय करा। सलाड तेवढंच गुणकारी असल्यामुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। धन्यवाद।